Hello students, already we have started the lesson Unbeatable Supermom Mary Kom. आपण अनबिटेबल सुपरमॉम मेरी कॉम हा लेसन केलेला आहे. सुरुवातीला आपण इंट्रोडक्शन बघितलेलं आहे पहिल्या पार्टमध्ये की कशाप्रकारे त्यांनी 18 वर्षाचे असताना त्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये त्यांनी पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी AIBA फर्स्ट वुमेन्स बॉक्सिंग चॅम्पियन्समध्ये त्यांना सिल्वर मेडल मिळालं होतं. त्यानंतर त्यांनी होल वर्ल्डची किंवा होल नेशनची त्यांनी माफीसुद्धा मागितलेली आहे किंवा अपॉलॉजी मागितलेली आहे. कशाबद्दल? फॉर नॉट बिईंग एबल टू विन द गोल्ड मेडल मिळालं नाही, त्यामुळे त्यांनी संपूर्ण राष्ट्राची माफीसुद्धा मागितली होती. हे सुद्धा आपण बघितलं. त्यानंतर त्यांना कुणापासून इन्स्पिरेशन मिळाली हे आपण बघितलं की त्यांचे मणिपूरच्या ऑल यंगस्टर्सना किंवा संपूर्ण तरुण पिढीला या डिंको सिंग आपण बघितलं होतं. डिंको सिंगकडून त्यांना काय केलं की इन्स्पिरेशन मिळाली होती की या डिंको सिंगनी 1998मध्ये बँकॉक एशियन गेम्समध्ये त्यांना गोल्ड मेडल मिळालं होतं आणि जवळपास मणिपूरमधल्या सगळ्याच यंगस्टर्सना त्यांच्यापासून इन्स्पिरेशन मिळाली आणि त्यांनी इथं मॅरी कॉमने आपल्या करिअरला किंवा बॉक्सिंग ट्राय करायचा प्रयत्न केला. त्यानंतर आपण बघितलं पुढं बोलतो आहे इंटरव्ह्यू रायटिंगमध्ये इंटरव्ह्यू इन ॲन एक्सक्लुझिव्ह इंटरव्ह्यू विथ स्पोर्ट्सकेडा करेस्पॉन्डंट तारुका श्रीवास्तव. आता स्पोर्ट्सकेडा करेस्पॉन्डंट म्हणजेच काय की रिलेटेड टू स्पोर्ट्स म्हणजे खेळाशी संबंधित असलेल्या. तर एका विख्यात अशा इंटरव्ह्यूमध्ये खेळाशी संबंधित असलेल्या तारुका श्रीवास्तवा ऑलिम्पिक ब्रॉन्झ मेडलिस्ट मेरी कॉम टॉक्ड अबाउट हर प्रिपरेशन फॉर द ऑलिम्पिक्स and her elation at winning a medal. Elation means what? Great joy. That is also given here. Elation म्हणजे काय? मोठा आनंद, ग्रेट जॉय या अर्थानं. तर इथं या मेरी कॉमनी ऑलिम्पिकमध्ये त्यांना ब्रॉन्झ मेडल मिळालं हे आपण बघितलेलं आहे. आणि ते कशाप्रकारे त्यांनी प्रिपरेशन केलं, तयारी कशी केली होती, त्यांना कशाप्रकारे अडचणींना सामोरं जावं लागलं, हे सगळं त्यांनी या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं आहे, इंटरव्ह्यूमध्ये दिलेला आहे. आणि हा जो इंटरव्ह्यू घेतला आहे तो खेळाशी संबंधित असलेल्या तारुका श्रीवास्तवा यांनी हा इंटरव्ह्यू घेतलेला आहे. तर इथे इंटरव्ह्यूवर तर त्या काय सांगतात बघा. इंटरव्ह्यूवर काय म्हणतात की फर्स्ट यू आर दी फर्स्ट इंडियन फिमेल बॉक्सर टू विन अन ऑलिम्पिक्स मेडल फॉर इंडिया. हॅज द फिलिंग कम्प्लिटली संक इन. आता इथं वर्ड संक इन आला आहे बघा. वर्ड संक इन मीन्स वॉट? रिअलाइज ऑर ॲक्सेप्ट. म्हणजे स्वीकारणे या अर्थानं. फर्स्ट यू आर दी फर्स्ट इंडियन फिमेल बॉक्सर टू विन अन ऑलिम्पिक्स मेडल फॉर इंडिया. आता इथं या तारुका श्रीवास्तवाने त्यांना प्रश्न विचारला पहिलाच की पहिली गोष्ट म्हणजे की यू आर दी फर्स्ट इंडियन फिमेल बॉक्सर टू विन अन ऑलिम्पिक्स मेडल फॉर इंडिया. म्हणजे तुम्ही भारताच्या पहिल्या महिला बॉक्सर आहात की ज्यांना ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळालं आहे भारतासाठी. हॅज द फिलिंग कम्प्लिटली संक इन म्हणजे या खरोखर भावना तुम्ही ॲक्सेप्ट केल्या आहात का की तुम्हाला ब्रॉन्झ मेडल मिळालं आहे. तर यावरती मेरी कॉमचा रिप्लाय काय मिळाला बघा. आय एम रिअली हॅपी विथ माय अचिव्हमेंट अँड येस इट इज ॲट टू सिंक इन. आय एम जस्ट सो एक्झिलरेटेड. आता इथं व्हॉट इज बीन बाय एक्झिलरेटेड इट इज ऑल्सो गिवन हिअर व्हेरी थ्रिल्ड म्हणजे अगदी अचंबित होणे, आश्चर्यचकित होणे, थ्रिल होणे अर्थानं. एक्झिलरेटेड, व्हेरी थ्रिल्ड. त्याने रिप्लाय काय दिला बघा. आय एम रिअली हॅपी विथ माय अचिव्हमेंट म्हणजे मला माझी जी काय कामगिरी मी केलेली आहे ऑलिम्पिकमध्ये त्याने मी खरोखर खूप आनंदी आहे. येस इट इज ॲट टू सिंक इन आणि खरोखर या ज्या फिलिंग्ज आहेत त्या अजून ॲक्सेप्ट कराव्या लागतात मला. आय एम जस्ट सो एक्झिलरेटेड म्हणजे खरोखर मी खूप अचंबित झालेली आहे या अर्थानं असं इथं म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन विचारला आहे इंटरव्ह्यूवरनी. यू वेअर दी ओनली फिमेल रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम इंडिया इन बॉक्सिंग. डिड दॅट पुट ॲडिशनल प्रेशर ऑन यू. बघा क्वेश्चन काय विचारला होता बघा. यू वेअर दी ओनली फिमेल रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम इंडिया इन बॉक्सिंग म्हणजे बॉक्सिंगमध्ये तुम्ही इंडियाकडून किंवा भारताकडून एकमेव फिमेल रिप्रेझेंटेटिव्ह होता म्हणजे स्त्री प्रतिनिधित्व तुम्ही करत होता इंडियाचं बॉक्सिंगमध्ये. डिड दॅट पुट ॲडिशनल प्रेशर ऑन यू. तर हे रिप्रेझेंटेशन करताना तुम्हाला ॲडिशनल प्रेशर काय आलं होतं का, काय दबाव तुम्हाला आला होता का असं विचारलं. तर यावरती मेरी कॉमचा रिप्लाय काय मिळाला बघा. नो नॉट ॲट ऑल. आय वॉज प्रिटी कॉन्फिडंट अबाउट माय सेल्फ. आय न्यू. बघा त्यांनी काय उत्तर दिलं. त्या म्हणतात की नो नॉट ॲट ऑल म्हणजे मला कुठलंही प्रेशर आलं नव्हतं. आय वॉज प्रिटी कॉन्फिडंट अबाउट माय सेल्फ.
म्हणजे स्वतःबद्दल मला कॉन्फिडंट होता, आत्मविश्वास होता. आय न्यू, मला सगळी माहिती होती आणि त्यामुळे मला कुठल्याही प्रकारचं ॲडिशनल प्रेशर अजिबात आलं नाही, असं मेरी कॉमने रिप्लाय दिला. त्यानंतर पुढचा क्वेश्चन विचारला इंटरव्ह्यूवरनी, युअर कोच चार्ल्स अकिन्सन वॉज नॉट अलाउड टू अकंपनी यू टू द ऑलिम्पिक्स. हाऊ डीड दॅट ॲफेक्ट युअर प्रिपरेशन्स. आता इथं त्यांच्या कोचचं नाव विचारलं आहे. तुम्हाला इथं विचारतील द नेम ऑफ हर कोच. चार्ल्स अकिन्सन. चार्ल्स अकिन्सन वॉज हर कोच. ओके. तर इथं क्वेश्चन काय विचारला बघा, की युअर कोच चार्ल्स अकिन्सन वॉज नॉट अलाउड टू अकंपनी यू टू द ऑलिम्पिक्स. तर तुमच्या कोचना, त्यांचं नाव आहे चार्ल्स अकिन्सनना, तुमच्यासोबत ऑलिम्पिक्स दरम्यान येऊ दिलं नाही, अलाउड केलं नाही. हाऊ डिड दॅट अफेक्ट युअर प्रिपरेशन्स. त्यामुळे तुमच्या प्रिपरेशन्सला काय त्याचा इफेक्ट झाला का, त्याचा काय कसा नेमका परिणाम झाला, असं विचारलं आहे बघा. म्हणजे चार्ल्स अकिन्सनना ऑलिम्पिक दरम्यान त्यांच्यासोबत यायला अलाउड केलं नव्हतं. तर या दरम्यान इथं या इंटरव्ह्यूवर क्वेश्चन काय विचारलं, की हाऊ डीड दॅट अफेक्ट युअर प्रिपरेशन्स. तर त्याचा तुमच्या प्रिपरेशन्सवरती नेमका काय परिणाम झाला. तर यावरती मेरी कॉम यांनी रिप्लाय दिला आहे की वेल आय डीड मिस हिम देअर बट थँकफुली वी हॅड ऑलरेडी डन आवर होमवर्क अँड आय वॉज वेल प्रिपेअर्ड. बघा रिप्लाय काय मिळाला, वेल आय डीड मिस हिम देअर, म्हणजे खरोखर मी त्यांना मिस केलं त्या ठिकाणी ऑलिम्पिक इव्हेंट दरम्यान. बट थँकफुली, पण सुदैवानं काय केलं की वी हॅड ऑलरेडी डन आवर होमवर्क, म्हणजे ऑलरेडी आम्ही आमचा होमवर्क केला होता, खूप सराव केला होता, चांगली तयारी झाली होती. अँड आय वॉज वेल प्रिपेअर्ड, आणि मी खरोखर खूप तयारी केली होती, चांगली तयारी केली होती. आणि त्यामुळे मला कशाचंही टेन्शन आलं नाही. जरी चार्ल्स अकिन्सन माझे कोच सोबत जरी नसले तरीसुद्धा सगळी तयारी, सगळी प्रिपरेशन झालं होतं. म्हणजे ऑलरेडी वी हॅव डन आवर होमवर्क अँड ऑल्सो आय वॉज वेल प्रिपेअर्ड, आणि मी सुद्धा माझी खूप तयारी चांगली झाली होती, त्यामुळं कशाचाही काही अडथळा आला नाही, हा रिप्लाय मिळाला. त्यानंतर पुन्हा क्वेश्चन काय विचारला बघा इंटरव्ह्यूवरनी, ड्युरिंग युअर प्रिपरेशन्स फॉर दी ऑलिम्पिक्स यू स्पेअर्ड विथ द मेल बॉक्सेस ऑफ द इंडियन कंटिजन. हू वॉज युअर फेवरेट स्पेअरिंग पार्टनर. आता व्हॉट इज मीन बाय स्पेअरिंग हिअर. स्पेअरिंग मीन्स व्हॉट हिअर, मोशन्स ऑफ बॉक्सिंग ड्युरिंग ट्रेनिंग विदाउट लँडिंग ॲक्च्युअल ब्लोज. विदाउट लँडिंग ॲक्च्युअल ब्लोज, दॅट इज कॉल्ड हिअर स्पेअरिंग. बघा, तर इथं क्वेश्चन असं विचारलं की ड्युरिंग युअर प्रिपरेशन्स, तुमच्या तयारी दरम्यान फॉर दी ऑलिम्पिक्स, ऑलिम्पिकच्या तुमच्या तयारी दरम्यान यू स्पेअर्ड विथ द मेल बॉक्सर्स ऑफ द इंडियन कंटिजन. तर भारतीय कंटिजनमधल्या किंवा भारतातील जे मेल बॉक्सर होते त्यांच्यासोबत तुम्हाला खेळावं लागलं, जे मेल बॉक्सर होते त्यांच्यासोबत सराव करावा लागला. हू वॉज युअर फेवरेट स्पेअरिंग पार्टनर. तर तुमचा फेवरेट स्पेअरिंग पार्टनर कोण होता. ऑलिम्पिक दरम्यान तुम्हाला प्रिपरेशन करताना किंवा सराव करताना अनेक मेल बॉक्सर्सशी सराव करावा लागला, तर तुमचा फेवरेट स्पेअरिंग पार्टनर कोण होता असं विचारलं. तर यावरती मेरी कॉमचं रिप्लाय काय मिळालं बघा, शी लाप्स, म्हणजे त्यांनी हसत उत्तर दिलेलं आहे की वेल आय ट्रेन हार्ड इन पुणे अँड द मेल बॉक्सर्स वेअर काइंड इनफ टू प्रॅक्टिस विथ मी व्हेनेवर आय रिक्वायर्ड देम. टू नेम अ फेवरेट वुड बी अनफेअर. बघा त्यांचा रिप्लाय काय मिळाला की त्यांनी हसत उत्तर दिलेलं आहे, वेल ठीक आहे म्हटलं, आय ट्रेन हार्ड इन पुणे, म्हणजे पुण्यामध्ये माझं ट्रेनिंग जे आहे ते खूप चांगल्या प्रकारे झालेलं आहे. अँड द मेल बॉक्सर्स वेअर काइंड इनफ टू प्रॅक्टिस विथ मी व्हेनेवर आय रिक्वायर्ड देम. बघा, म्हणजे जेव्हा जेव्हा मला गरज लागली तेव्हा तेव्हा या मला मेल बॉक्सर्सनी खूप मला हेल्प केलेली आहे, प्रॅक्टिस दरम्यान खूप मला मदत केलेली आहे. टू नेम अ फेवरेट वुड बी अनफेअर. आता अनेक मेल बॉक्सर्सनी मला या प्रॅक्टिस दरम्यान हेल्प केलेली आहे, त्यामुळं एखाद्या व्यक्तीचं नाव घेणं ही इथं अयोग्य ठरेल, अनफेअर ठरेल असं यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे एका व्यक्तीचं किंवा एका मेल बॉक्सचं त्यांनी अजिबात नाव इथं घेतलेलं नाही, कारण त्यांच्या मते एका व्यक्तीचं नाव घेतलं की दुसरा व्यक्ती दुखावणार, आणि त्यामुळे इथं काय म्हटलं की टू नेम अ फेवरेट वुड बी अनफेअर, म्हणजे एका व्यक्तीचं किंवा एखाद्या आवडत्या व्यक्तीचं असं नाव घेणं हे इथं अयोग्य होईल. आणि त्यामुळे त्यांनी काय सांगितलं की मेल बॉक्सेसनी मला इथं खूप मदत केलेली आहे सरावादरम्यान. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला बघा, इंटरव्ह्यूअर, you were quoted saying Adams was a very clever a counter puncher, but although she carried power, she wasn't a very tactical. What is mean by tactical here? The word tactical. The word tactical means what? Plan actions to gain victory. Planned actions to gain victory. म्हणजे तयारी करणं विक्ट्री मिळवण्यासाठी किंवा विजय मिळवण्यासाठी योजना आखणं, दॅट इज कॉल्ड टॅक्टिकल हिअर. तर क्वेश्चन असा आहे, यू वेर quoted saying Adams was very clever, a counter puncher, but although she carried power, she wasn't very tactical. I was scoring, but the judges were not pressing the buttons.
Do you think dodgy judging was a part of the reason for your loss in the semi-finals? Dodgy judging. What is meant by dodgy? Unjust, partial, partiality. Dodgy judging means what? Partial or unjust here. तर इथं क्वेश्चन काय होता इंटरव्ह्यू विचारला की यू आर कोटेड सेंग, तुम्ही नेहमी म्हणता की ॲडम्स वॉज व्हेरी क्लेवर अ काउंटर पंचर. समोरचा व्यक्ती हा खूप हुशार होता, काउंटर पंचर होता. ऑल्दो शी कॅरेड पॉवर शी वॉजंट अ व्हेरी टॅक्टिकल. आय वॉज स्कोरिंग बट द जजेस वेअर नॉट प्रेसिंग द बटन्स. म्हणजे खरोखर त्यांनी त्यांच्याजवळ पॉवर होती, समोरच्या व्यक्तीजवळ काउंटर पंचर जवळ खूप ताकद होती, पॉवर होती, बट शी वॉजंट व्हेरी टॅक्टिकल. आय वॉज स्कोरिंग बट द जजेस वेअर नॉट प्रेसिंग द बटन्स. म्हणजे मी सुद्धा खूप स्कोअर चांगला केला होता, पण ॲट द राईट मोमेंट म्हणजे योग्य वेळेस जजेस वेअर नॉट प्रेसिंग द प्रॉपर बटन्स ॲट द सेम टाईम. डू यू थिंक जॉजी जजिंग म्हणजे यांच्यामध्ये असं म्हणायचं की मी स्कोअर चांगला केला होता, पण जजेसना ज्यावेळेस बटन प्रेस करायला पाहिजे होतं त्यावेळेस त्यांनी प्रेस केलेलं नाही. त्यामुळं डू यू थिंक डॉजी जजिंग वॉज द पार्ट ऑफ द रिझन फॉर युअर लॉस इन द सेमीफायनल. सेमीफायनलमध्ये तुम्ही लॉस झाला किंवा हारला, तर या डॉजी जजिंगमुळे तुम्ही हारला का, किंवा पार्सलिटीमुळे तुम्ही हारला का, जजेसच्या पार्सलिटीमुळं, असा क्वेश्चन विचारला. तर यावरती मेरी कॉमचा रिप्लाय काय मिळाला? येस, आय थिंक सम ऑफ द डिसिजन्स वेअर अनफॉर्च्युनेट अँड डिड नॉट वर्क टू माय बेनिफिट. त्यांचा रिप्लाय काय मिळाला बघा. होय, आय थिंक सम ऑफ द डिसिजन्स वेअर अनफॉर्च्युनेट. मला वाटते की असे काही निर्णय जे आहेत ते की दुर्दैवी होते. अँड डिड नॉट वर्क टू माय बेनिफिट, की त्यामुळे त्याचा मला अजिबात काही फायदा झाला नाही. म्हणजे यांना असं म्हणायचं की या डॉजी जजिंगमुळं किंवा पार्शलिटीमुळं मला सेमीफायनलला त्यावेळेस लॉस व्हावं लागलं किंवा हरावं लागलं. पुन्हा इंटरव्ह्यू काय म्हणतात बघा. इंडिया मॅनेज्ड जस्ट 6 मेडल्स इन द 2012 ऑलिम्पिक्स even though we are a nation of 1.3 billion people. Where do you think a change is required to get help us win medals that are proportionate with our population? बघा क्वेश्चन काय विचारला की इंडिया मॅनेज जस्ट 6 मेडल्स इन द 2012 ऑलिम्पिक्स. म्हणजे ऑलिम्पिकमध्ये जेव्हा 2012मध्ये इंडियाला फक्त 6 मेडल मिळालेत. इवन दो वी आर अ नेशन ऑफ 1.3 बिलियन पीपल. म्हणजे आपली एवढी मोठी लोकसंख्या असताना 1.3 अब्ज लोकसंख्या असताना सुद्धा आपल्याला फक्त 6 मेडल मिळतात ऑलिम्पिकमध्ये. इट इज रिअली अ शेमफुल थिंग. वेअर डू यू थिंक अ चेंज इज रिक्वायर्ड टू गेट हेल्प अस विन मेडल्स दॅट आर प्रपोर्शनेट विथ आर पॉप्युलेशन. बघा पुन्हा त्यांनी असा क्वेश्चन विचारला आहे की तुम्हाला आता नेमका तुमच्यामध्ये कुठं चेंज रिक्वायर्ड आहे, म्हणजे कुठं बदल झाला पाहिजे की लोकसंख्ये तुलनेत आपल्याला अधिकाधिक मेडल मिळतील, आणि अधिकाधिक मेडल मिळण्यासाठी आपण नेमका कुठं चेंज केला पाहिजे, कुठं बदल केला पाहिजे असं विचारलं आहे. बघा म्हणजे भारताची एवढी लोकसंख्या असतानासुद्धा ऑलिम्पिक 2012मध्ये फक्त भारताला 6 मेडल मिळाले आहेत. भारताची 1.3 बिलियन पीपल असताना किंवा 1.3 अब्ज एवढी लोकसंख्या असताना सुद्धा भारताला फक्त 6 मेडल मिळालेत. तर तुमच्या मते नेमका कुठं चेंज रिक्वायर्ड आहे, कुठं बदल झाला पाहिजे. आता यावरती मेरी कॉमने रिप्लाय दिला. आय थिंक मोर अँड मोर पीपल शूड टेकअप स्पोर्ट्स ॲज अ फुल टाईम करिअर इफ वी वॉन्ट मोर गोल्ड मेडल्स. बघा जर आपल्याला अधिकाधिक गोल्ड मेडल्स मिळवायचे असतील तर माझ्या मते अधिक लोकांना स्पोर्ट्स फुल टाईम करिअर म्हणून त्यांनी बघितलं पाहिजे. बघा स्पोर्ट्सकडं अनेक लोकांनी फुल टाईम करिअर म्हणून बघितलं पाहिजे. दुसरी गोष्ट काय सांगितलं बघा. मोर कार्पोरेट्स शूड कम इन अँड स्पॉन्सर प्लेयर्स सो दॅट द प्लेयर्स डोंट हॅव एनी फायनान्शियल प्रेशर अँड कॅन जस्ट फोकस ऑन देअर गेम्स. आता कार्पोरेट्स म्हणजे कोण बघा इथं. कंपनीज ऑर इंडस्ट्रीज, मोठ्या मोठ्या कंपनी किंवा मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज त्यांनी पुढे येणं गरजेचं आहे. अँड ऑल्सो व्हॉट शूड दे हॅव टू डू. स्पॉन्सर प्लेयर्स. स्पॉन्सर म्हणजे काय इथं. ऑर्गनायझेशन दॅट पेज ऑर एड स्पोर्ट्समेन ऑर अ स्पोर्ट इव्हेंट. बघा स्पोर्ट्समेनना किंवा स्पोर्ट इव्हेंटसाठी त्यांनी स्पॉन्सर केलं पाहिजे, काहीतरी फंड दिला पाहिजे की जेणेकरून सो दॅट द प्लेयर्स डोंट हॅव एनी फायनान्शियल प्रेशर अँड कॅन जस्ट फोकस ऑन देअर गेम्स. म्हणजे कुठल्याही प्लेयर्सला फायनान्शियल प्रेशर येऊ नये किंवा आर्थिक प्रेशर असं ताणतणाव येऊ नये आणि त्यांनी फक्त आपल्या गेमकडं फोकस करता यावं यासाठी अनेक कॉर्पोरेट कंपनी ज्या आहेत किंवा मोठ्या मोठ्या कंपनीजने पुढे यावं आणि त्यांनी काय करावं की प्लेयर्सना स्पॉन्सर करावं किंवा आर्थिक मदत देऊ करावी की जेणेकरून ती आपल्या फक्त गेमकडं फोकस करतील.
तर या गोष्टी झाल्या तर नक्कीच काय होणार की आपल्यालासुद्धा अधिकाधिक मेडलसुद्धा मिळतील. त्यानंतर पुढचा क्वेश्चन विचारला आहे की डू यू थिंक इंटरेस्ट इन बॉक्सिंग इन इंडिया विल एव्हर गो बियॉन्ड द ऑलिम्पिक्स? बघा क्वेश्चन काय, डू यू थिंक इंटरेस्ट इन बॉक्सिंग इन इंडिया विल एव्हर गो बियॉन्ड द ऑलिम्पिक्स? म्हणजे तुमच्यामध्ये बॉक्सिंगचा हा जो इंटरेस्ट आहे तो ऑलिम्पिकच्यासुद्धा पलीकडे जाऊन तयार होईल का इंडियामध्ये? तर यावरती मेरी कॉमचा रिप्लाय मिळाला, येस आय एम शुअर दॅट इन अ फ्यू इयर्स बॉक्सिंग विल बी व्हेरी पॉप्युलर अमंग एव्हरी वन इन इंडिया ऑल द इयर राऊंड. तर खात्रीपूर्वक या मेरी कॉमने रिप्लाय दिला की होय नक्कीच, आय एम शुअर, मला खात्री आहे, दॅट इन अ फ्यू इयर्स म्हणजे येत्या काही वर्षामध्ये बॉक्सिंग विल बी व्हेरी पॉप्युलर अमंग एव्हरी वन इन इंडिया ऑल द इयर राऊंड. म्हणजे इंडियामध्ये बॉक्सिंग एवढं लोकप्रिय होईल किंवा एवढं पॉप्युलर होईल दॅट ऑल दी इयर राऊंड म्हणजे संपूर्ण वर्षभर हे बॉक्सिंग खेळलं जाईल. आणि मला खात्रीपूर्वक माहीत आहे की येत्या काही वर्षामध्ये बॉक्सिंग हे भारतामध्ये खूप लोकप्रिय असं होईल. त्यानंतर पुढचा क्वेश्चन विचारला आहे इंटरव्ह्यूअर, हाऊ अवेअर आर इंडियन वुमेन ऑफ देअर न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट्स? डायट अँड न्यूट्रिशन मस्ट हॅव बीन अ की फॅक्टर इन युअर कंडिशनिंग फॉर दी ऑलिम्पिक्स. डू यू थिंक न्यूट्रिशन इज अ नेग्लेक्टेड एरिया इन इंडियन स्पोर्ट्स? बघा, तर इथे काय म्हटलं की हाऊ अवेअर आर इंडियन वुमेन ऑफ देअर न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट्स म्हणजे पौष्टिक आहाराबद्दल किंवा पौष्टिक रिक्वायरमेंटबद्दल, पोषक रिक्वायरमेंट ज्या असतात, पोषक गरजा ज्या असतात त्याबद्दल भारतीय स्त्रियांना कितपत अवेअर आहेत त्या किंवा जागरूक आहेत. डायट अँड न्यूट्रिशन मस्ट हॅव बीन अ की फॅक्टर इन युअर कंडिशनिंग. कंडिशनिंग म्हणजे काय, बिकमिंग फिट. कंडिशनिंग मीन्स वॉट हिअर, बिकमिंग फिट. इट इज ऑल्सो गिवन हिअर बिकमिंग फिट म्हणजे फिट राहणे किंवा तंदुरुस्त राहणे. तर पहिली गोष्ट म्हणजे आहार आणि पौष्टिक मूल्ये, न्यूट्रिशन हे दे मस्ट हॅव बीन अ की फॅक्टर, इम्पॉर्टंट फॅक्टर इन युअर कंडिशनिंग फॉर द ऑलिम्पिक्स. म्हणजे ऑलिम्पिक आता जर फिट राहायचं असेल तर आहार चांगला पाहिजे किंवा पौष्टिक मूल्य चांगले पाहिजे, न्यूट्रिशन चांगलं पाहिजे. तर हे एक मूळ घटक आहे त्या ऑलिम्पिकमध्ये फिट राहण्यासाठी. डू यू थिंक न्यूट्रिशन इज अ निग्लेक्टेड एरिया इन इंडियन स्पोर्ट्स? तुमच्यामध्ये हा जो न्यूट्रिशन जो आहे किंवा पौष्टिक आहार जो आहे तो निग्लेक्ट केला जातो इंडियन स्पोर्ट्समध्ये असं पण वाटतं का? तर यावरती मेरी कॉमचा रिप्लाय मिळेल बघा, द अवेअरनेस इज ग्रोईंग नाऊ अमंग द फिमेल ॲथलेट्स वेन इट कम्स टू न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट्स. म्हणजे आत्ता कुठं सुरुवात झालेली आहे अवेअरनेससाठी. म्हणजे आपण चांगल्या प्रकारचं खाल्लं पाहिजे किंवा पौष्टिक खाल्लं पाहिजे याचा अवेअरनेस जो आहे तो आत्ता कुठं यायला लागलेला आहे. न्यूट्रिशन हॅज डेफिनेटली बीन अ निग्लेक्टेड एरिया इन इंडियन स्पोर्ट्स. बघा त्यांच्या मते खरोखर हे पौष्टिक मूल्य जे आहेत ती आपण खरोखर निग्लेक्ट केलेली आहेत इंडियन स्पोर्ट्समध्ये, त्याकडं अजिबात लक्ष दिलं जात नाही आहे. आय हॅड टू गेन 3 किलोज सिन्स आय हॅड टू फाईट इन द 51 किलोग्रॅम इवन इन्स्टेड ऑफ द युजल 48 किलोग्रॅम्स दॅट आय फाईट इन. बघा लक्ष द्या, म्हणजे इथं यानेसुद्धा आपलं स्वतःचं उदाहरण दिलेलं आहे की त्यांना त्या 48 किलोग्रॅममध्ये खेळत होत्या, म्हणजे 48 किलोग्रॅम कॅटेगरीमध्ये त्यांना खेळत होत्या, पण त्यांना 51 किलोग्रॅम कॅटेगरीमध्ये त्यांना खेळावं लागायचं. त्यासाठी त्यांना 3 किलो वजन त्यांना वाढवावं लागलं. म्हणजे वाढवण्यासाठी त्यांना खरोखर त्या न्यूट्रिशनल व्हॅल्यूकडं किंवा ज्या काही रिक्वायरमेंट्स आहेत त्याकडे त्यांना लक्ष द्यावं लागलं. याचा अर्थ असा आहे की त्यांच्या मते इथं न्यूट्रिशन हॅज डेफिनेटली बीन अ निग्लेक्टेड एरिया इन इंडियन स्पोर्ट्स. म्हणजे खरोखर पौष्टिक मूल्य जे आहे किंवा पोषक मूल्य जे आहे त्याकडं भारतीय स्पोर्ट्समध्ये खूप दुर्लक्ष केलं जात आहे. ओके, सो आय हॅड टू फोकस ऑन वॉट टू ईट. आणि त्यामुळं त्यांना नेमकं काय खायचं याकडे फोकस करावं लागलं. कारण एक तर 48 किलो वजन घट होतं, 3 किलो त्यांना वजन वाढवावं लागणार होतं आणि त्यामुळे त्यांनी कशावरती जास्त फोकस केलं, वॉट टू ईट, नेमकं काय खायचं, पौष्टिक खाणं त्यांना योग्य होतं. आय गेन वेट बाय इटिंग द राईट काइंड ऑफ हेल्दी फूड रादर दॅन बॅड सॅच्युरेटेड फॅट्स. बघा, तर त्यांना जंक फूड खाण्याऐवजी त्यांनी काय केलं की त्यांनी आपलं वजन वाढवलं, पण कसं, राईट काइंड ऑफ हेल्दी फूड म्हणजे निरोगी किंवा पौष्टिक न्यूट्रिशनल व्हॅल्यू असलेलं किंवा न्यूट्रिशन असलेलं त्यांनी आहार घेतला आणि त्यांनी जवळपास 3 किलो वजन हे आपलं वाढवलेलं आहे. तर हा रिप्लाय त्यांचा मिळाला. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला बघा, हाऊ बिग अ रोल डीड OGQ प्ले इन शेपिंग द बॉक्सिंग सीन इन इंडिया फॉर दी बेटर. आता व्हॉट इज मीन बाय OGQ? OGQ मीन्स वॉट, ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट. ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट. हाऊ बिग अ रोल डीड OGQ प्ले इन शेपिंग द बॉक्सिंग सीन इन इंडिया फॉर दी बेटर. म्हणजे बॉक्सिंगसाठी किंवा बॉक्सिंग या इव्हेंटमध्ये OGQनं असा कोणता नेमका रोल प्ले केलेला आहे. OGQचा नेमका रोल कुठला आहे? हाऊ बिग अ रोल डीड OGQ प्ले
इन शेपिंग द बॉक्सिंग सीन इन इंडिया फॉर दी बेटर. म्हणजे बॉक्सिंगला एका चांगल्या अवस्थेमध्ये नेण्यासाठी OGQचा रोल काय आहे नेमका. तर यावरती मेरी कोमचं उत्तर काय मिळालं बघा. मेरी कोम OGQ रिअली प्लेड अन इम्पॉर्टंट पार्ट इन माय सक्सेस. म्हणजे खरोखर माझ्या यशामध्ये सुद्धा OGQचा मोठा वाटा आहे. दे हेल्प मी आउट वेन एवर आय नीडेड समथिंग. जेव्हा जेव्हा मला गरज लागली तेव्हा तेव्हा त्यांनी मला हेल्प केलेली आहे. दे टूक केअर ऑफ एव्हरीथिंग विच हेल्प मी फोकस ऑन माय बॉक्सिंग अँड केप मी स्ट्रेस फ्री. बघा त्यांनी सगळ्या प्रकारे माझी काळजी घेतलेली आहे. विच हेल्प मी फोकस ऑन माय बॉक्सिंग की ज्यामुळं मला फक्त माझ्या बॉक्सिंगकडे फोकस करता आलं. अँड केप मी स्ट्रेस फ्री आणि मी स्ट्रेस फ्री राहिले किंवा तणावरहित राहिले, तणावविरहित राहिले. कशामुळं. बिकॉज ऑफ OGQ म्हणजेच काय OGQचा इथं जो पार्ट आहे तो कसा आहे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यांनी मला खूप मदत देऊ केली. त्यांच्यामुळं मी बॉक्सिंगकडं फोकस करता आला मला. त्यांनी खूप काळजी घेतलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय त्यांच्यामुळं मी स्ट्रेस फ्रीसुद्धा राहिले. त्यानंतर पुन्हा इंटरव्ह्यू विचारलं की व्हॉट इज युअर ओपिनियन ऑन द फ्युचर ऑफ इंडियन बॉक्सिंग. तर तुमचं भविष्यातल्या या बॉक्सिंगबद्दल, भारतीय बॉक्सिंगबद्दल तुमचं काय मत आहे. तर मेरी कॉमने रिप्लाय दिला की द फ्युचर इज व्हेरी ब्राईट अँड आय एम शुअर मेनी मोर बॉक्सर्स विल गेट मेडल्स फॉर अस. बघा त्यांचा रिप्लाय काय मिळाला की इथलं भविष्य जे आहे ते खरोखर खूप चांगलं आहे. ब्राईट असं भविष्य आहे, उज्ज्वल असं भविष्य आहे. आणि मला खात्री आहे की आपण इथून पुढं भविष्यामध्ये खूप आपल्याला बॉक्सिंगमध्ये मेडल्स मिळतील. नक्कीच आपल्याला काय मिळतील की चांगले गोल्ड मेडल मिळतील आणि भरपूर मोठं गोल्ड मेडल मिळतील भविष्यामध्ये. म्हणजेच काय की इथं आपलं फ्युचर जे आहे ते बॉक्सिंगमध्ये कसं आहे ब्राईट आहे किंवा उज्ज्वल आहे. पुन्हा इंटरव्ह्यून विचारलं डू यू फाइंड इट डिफिकल्ट टू कन्व्हिन्स युअर चिल्ड्रन नॉट टू फाईट वेन दे वॉच यू गो आउट अँड डू इट इन स्टाईल ऑल द टाईम. बघा आता इथं पर्सनल लाईफबद्दल त्यांना क्वेश्चन विचारला आहे. त्यांनी काय विचारलं की डू यू फाइंड इट डिफिकल्ट टू कन्व्हिन्स युअर चिल्ड्रन. तुम्हाला तुमच्या मुलांना कन्व्हिन्स करायला खूप आवड जातं का. कशाबद्दल. तर नॉट टू फाईट वेन दे वॉच यू गो आउट अँड डू इट इन स्टाईल ऑल द टाईम. म्हणजे तुम्ही जेव्हा बाहेर जाता खेळासाठी तेव्हा तुमच्या मुलांना कन्व्हिन्स करायला तुम्हाला आवड जातं का. तर त्यावरती मेरी कॉम विचारलं वेल आय हॅव ट्विन्स अँड येस समटाईम्स इट बिकम्स रिअली डिफिकल्ट टू कीप देम अंडर कंट्रोल. बघा त्यांचा रिप्लाय काय मिळाला. खरोखर म्हणजे मला ट्विन्स आहेत, जुळी मुलं आहेत आणि काही वेळा तर मला खूप अवघड होतं त्यांना अंडर कंट्रोल आणण्यासाठी. त्यांच्यावरती कंट्रोल ठेवण्यासाठी मला खूप काही वेळा अवघड होतं. त्यानंतर इंटरव्ह्यू विचारलं की विल यू ट्रेन युअर किड्स टू बिकम बॉक्सर्स ॲज वेल. म्हणजे तुम्हाला सुद्धा तुमच्या मुलांना बॉक्सिंग करायचं आहे, बॉक्सर करायचं आहे का. तर यावरती मेरी कॉमचा रिप्लाय मिळाला आय हॅवंट रिअली थॉट अबाउट इट ॲज ऑफ नाऊ जस्ट लेट देअर मदर बॉक्स. म्हणजे मी याबद्दल अजून काही विचार केला नाही. आता आई म्हणून मला जी काही कर्तव्य पार करायचे आहेत, माझी जी काही ड्युटी आहे ती मला फक्त करू द्या, असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा यू हॅव broken several stereotypes about the women in India by showing that women can compete with men in any field. But how good are you at the traditional feminine activities like cooking? बघा आता इथं प्रश्न विचारला की यू हॅव ब्रोकन सेव्हरल स्टेरिओटाईप्स म्हणजे काय अ फिक्स्ड आयडिया हेल्ड ॲज अ कॉमन स्टँडर्ड. त्याला आपण म्हणतो स्टेरिओटाईप्स. म्हणजे एखादी विशिष्ट घटना की जी फिक्स केलेलं आहे, अ फिक्स्ड आयडिया ॲज अ कॉमन स्टँडर्ड दॅट इज कॉल्ड एज स्टेरिओटाईप्स. have broken several stereotypes about the women in India by showing that women can compete with men in any field. म्हणजे तू असं दाखवून दिलेलंस की भारतीय स्त्रियांना दाखवून दिलंस की कुठलीही स्त्री कुठल्याही फील्डमध्ये पुरुषांशी कॉम्पॅट करू शकते किंवा स्पर्धा करू शकते हे तू दाखवून दिलेलं आहेस. बट हाऊ गुड आर यू ॲट द ट्रॅडिशनल फेमिनाईन ॲक्टिव्हिटीज लाईक कुकिंग. पण या सगळ्या गोष्टीसोबत जी आपली पारंपरिक जी फेमिनाईन ॲक्टिव्हिटीज आहेत, त्या स्त्रियांच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत कुकिंगसारख्या, तर त्यामध्ये तू कितपत चांगली आहेस, त्या तुला आवडतात का. ज्या फेमिनाईन ॲक्टिव्हिटीज आहेत त्या जस्ट लाईक कुकिंग. तर यावरती मेरी कॉमचा रिप्लाय मिळाला वेल आय एम गुड ॲट कुकिंग अँड अदर हाऊस होल्ड वर्क टू. म्हणजे मला कुकिंगसुद्धा आवडतं आणि इतर घरची कामंसुद्धा करायला खूप आवडतात. हा रिप्लाय मिळाला. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा इंटरव्ह्यूअर वुड यू बी इंटरेस्टेड इन कोचिंग इंडियन वुमेन इन बॉक्सिंग वन डे. म्हणजे तुम्हाला भविष्यामध्ये बॉक्सिंगमध्ये तुम्हाला कोचिंग करायचं आहे का. इंडियन वुमेनना भारतीय स्त्रियांना तुम्हाला प्रशिक्षण द्यायचं आहे का. यावरती मेरी कॉमचा रिप्लाय मिळाला लेट्स सी इन द फ्युचर मे बी यस. ठीक आहे बघू आपण भविष्यामध्ये, असं त्यांनी रिप्लाय दिला. कदाचित होय असेल, होकार असेल. लास्ट क्वेश्चन काय विचारला बघा इंटरव्ह्यूअर व्हॉट डू यू प्रेफर बिईंग कॉल्ड सुपर मॉम ऑर सुपर बॉक्सर. म्हणजे तुम्हाला सुपर मॉम म्हणायला आवडेल किंवा सुपर बॉक्स म्हणायला आवडेल.
तुम्हाला सुपर मॉम किंवा सुपर बॉक्सर म्हणून घ्यायला आवडेल. तर यावरती रिप्लाय मिळाला मेरीकॉमचा, आय लव बिंग अ मॉम, दॅट इज द बेस्ट थिंग दॅट हॅज एव्हर हॅपन टू मी. तर त्याने असं म्हटलं की मला सुपर बॉक्सर म्हणून घेण्यापेक्षा मला काय जास्त आवडेल, आय लव बिंग अ मॉम सुपर मॉम मला म्हणून गेला मला खूप आवडेल. दॅट इज द बेस्ट थिंग दॅट हॅज एव्हर हॅपन टू मी. सगळ्यात गोष्ट चांगली कुठली असेल तर ती ही आहे, बिईंग अ बेस्ट मॉम, सुपर मॉम. म्हणजे सुपर बॉक्सर म्हणण्यापेक्षा मला सुपर मॉम म्हणून गेलं जास्त मला आवडेल. तर इथं हा लेसन संपलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या लेसनसोबत आपला इथं सिलेबससुद्धा इथं संपलेला आहे. ओके, थँक्यू.